26 नोव्हेंबरला दुःखद घटना घडली होती. मन पिळवटून मन हेळावून टाकणारी घटना घडली होती. ही घटना घडली होती ती डहाणू तालुक्यातील सारणी या गावामध्ये. तर आपण सारणी गावातील पिंकी डोंगरकर 26 वर्षीय त्यांच्या घरी आलेलो आहोत. घरी आल्यानंतर आम्ही परिवाराशी बातचीत केली. त्यांच्याशी आम्ही जी काही घटना घडली होती त्यांच्याशी आम्ही सविस्तर त्यांना माहिती विचारली. अक्षरशः ती माहिती ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आलं की जी आरोग्य यंत्रणा आहे किती हलगर्जीपणा करते. कारण त्यांना एका माणसाचा जीव म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही. मुक्या जनावरांसारखे ते व्यवहार करतात. का? ही जनता गरीब आहे म्हणून. त्या दिवशी 26 तारखेला खरंच खूप मोठी दुःखद घटना घडली होती. 26 वर्षे पिंकी डोंगरकर ह्या गर्भवती होत्या. त्यांच्या गर्भाशयामध्ये आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे तिचा बाळाचाही गर्भाशयामध्येच मृत्यू झाला होता. त्यानंतर ही मन हेळावून टाकणारी घटना घडल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यानंतर सर्व ठिकाणी ही गोष्ट माहिती पडल्यानंतर त्यांना जाग आली आहे. तर आपण आज त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या परिवाराशी आपण बातचीत करूया का नक्की घटना काय घडली होती, त्या दिवशी नक्की काय झालं होतं हे त्यांना विचारूया. पिंकी डोंगरकर यांच्या आपल्यासोबत नणन आहेत. त्यांना विचारूया का नक्की त्या दिवशी काय झालं होतं, त्या ठीक होत्या का कसं होतं, त्या घरातून गेल्या तेव्हा त्यांची तब्येत कशी होती. पिंकी डोंगरकर त्यांची मी नंदन आहे. आम्ही दवाखान्यात नेला तर दवाखान्यात नेल्यानंतर त्याची सलाईन लावली. हे बोलले का आताच ॲडमिट करा. तर नाही, नुसतं पोटावरून हात फिरवला त्याचे. ते डॉक्टर बोलले का बलसाडला न्यायला लागेल. ते आम्ही बोलत होतो का आम्हाला डॉक्टर द्या. तर त्यांनी डॉक्टर दिलाच नाही, सिस्टर दिली. तर भिलाडचे पुढे नेला ना, ती ओप झाली. ती आम्ही बोललो तिला का आपण गाडी फिरवू ना कसायला नेऊ. तर ती बोलली का तुम्ही डॉक्टर आहेस का मी डॉक्टर आहे ना. कशाला परत नेला तर कशाला दवाखान्यात नाही ठेवायचा, तुमची घरी घेऊन जा अशी बोलत होती. डॉक्टरने चेक केलं असेल ना, नाही केलं असेल म्हणजे तेव्हा बाळ सांगितलं असेल हे केलं त्यांना पण सांगितलं नाही. म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. त्यांनी सांगितलंच नाही ना. नाही, डायरेक्ट तिकडे पाठवाय. त्यांनी बाल तुमचा असा झालाय त्यांनी सांगितलंच नाही याला असा. यांना माहीतच नाही. आपल्याला कसं शेजारिंग नाही होतं तर पहिले तर आपण मान्य करतो का शेजारिंग नाही होतं. आता करतात ना शेजारिंग. सगळ्या सुविधा आहेत. मग ते करायला पाहिजे होतं. त्यांनी सांगितलं पण ते मामाने त्याची सांगितलं पण का नाही तर तुम्ही आमचा एक जीव तरी वाचवावा असं सांगितलं. नाही तर आम्हाला प्रायव्हेट मध्ये घेऊन प्रायव्हेट मध्ये सांगितलं होतं तरी पण नाही घेऊन दिलं. त्यांनी काय बोलले का प्रायव्हेट मध्ये न्यायला तरी कुठे होणार नाही, डहाण्याला का कुठेच नाही होणार, तिकडे तुम्हाला पाठवलेलं असं. पण मग पालघर जिल्ह्यात हॉस्पिटल कुठे आहेत मग? पालघर म्हणजे डॉक्टरच नाही आहेत का? किती म्हणजे तेच ना, तुम्हाला जेव्हा निवडून द्यायचं असतं, तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजेत असेल तेव्हा तुम्ही आमच्या घराशी येतात, दाराशी येतात. त्यांना सकाळी 11च्या सुमारास दवाखान्यामध्ये नेलं होतं. तेव्हा त्यांची तब्येत कशी होती? त्यांची तब्येत बरी होती, मजबूत होती, चांगली होती. गोळ्या पण तिची घेत होती वेळेवर. घरी आंघोळ पण त्यांनी केली, कन्हेरी पण घेतली ना. मग ती दवाखान्यात गेली. म्हणजे ती दवाखान्यात पण नीट चांगलीच गेली. दवाखान्यात मग त्याला जास्ती झाला. ते सांगत का आम्ही याचं काही करत नको, बलसाडला घेऊन जा. ती बोलले का आम्ही खासगीमध्ये देऊ, 50-60 हजार खर्च झाला तर आम्ही करू ना, आम्ही एक जीव तरी वाचवू. तर ते ऐकत नाही डॉक्टर. आपली माणसं घरातच लागते तर सगळंच माणसं लागत ना. हा ना, चांगली होती म्हणजे. आणि इकडे दवाखान्याच्या डॉक्टरांचं तसंच आहे. जी 26 तारखेला दुःखद घटना झाली होती, पिंकी डोंगरकर यांचे निधन झाले होते. तर आपल्यासोबत त्यांचे पती आहेत, त्यांना विचारूया. ते त्यांच्यासोबतच होते. नक्की त्या दिवशी काय झालं होतं त्याबद्दल बोला. काय झालेलं? आम्ही दवाखान्यात तिथून घेऊन गेले कसायला आणि गेलेलं सलाईन लावले आणि दात काय जास्त घेतलं नाही. ते आम्हाला डायरेक्ट बाहेरच पाठवलं असं. आणि नेता तर रस्त्याने तर ते नृत्य. आणि ॲम्ब्युलन्स लगेच आली होती का? नाही आली होती. ॲम्ब्युलन्सला किती टाइम लागला? 1-1.5 तास आमचा घालवला तिथे, कासातच घालवला असं. 1.5 तास लागला. आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स मग नंतर आम्ही निघून गेले आणि अर्ध्या रस्त्यानंच. आणि तुमच्यासोबत कोण होतं अजून? मी होतं, मामा त्याचा होता, त्याची आई होते. आणि डॉक्टर
डॉक्टर नाही, नर्स होती. नर्स बोलली हां. का तू डॉक्टर आहेत का आम्ही डॉक्टर आहेत अशी म्हणाली ती आम्हाला. म्हणजे तुम्ही आम्ही- तिची तब्येत खराब झाल्यावर झाल्यावर आम्ही फिरू म्हणत होते असे बोलायले आम्हाला. तुम्हाला अशी बोलायला लागली तर असं. माझं कारण मी डॉक्टर का तुम्ही डॉक्टर आहेत अशी म्हणाली. आणि तुम्ही डॉक्टरांना म्हणजे त्या नर्सला काय बोलले का का आम्हाला बाळ बच्चू नसलं तरी पण चालेल? नाही तर आमचा एक ना एक तरी जीव कोणता तरी आम्हाला पाहिजे होता असं. पण त्यांनी लक्ष नाही लक्ष नाही, आम्हाला डायरेक्ट बाहेर पाठवलं ते. तुम्हाला बाहेरच पाठवलं. दवाखान्यामध्ये काशाला कोणच नाही, सगळ्यांना तिकडेच नेतात. डिलेवरीत नको सांगू असं तर असं असलं ते पण तिकडे डायरेक्ट बलसाड जा, सिल्वास. सिल्वास बलसाड. एक चांगला माणूस असेल तर आजारी बलसाडवाले आपल्याला हसत असतील. असं जाल तर माणूस डॉक्टर असतात ना ते. नाही आपल्याला कशी आपली इकडली भाषा तिकडे ते बोलता नाही त्याच्यावरून ते पण गुजराती त्यांची असते ना, मग आपल्याला तर माणसाला समजत नाही. मग त्यांना आपले मुंबई ठिकाणी माणूस इंडियन पण गुजरातला नाही मग हिंदू सगळं. आपण त्यांना बोलणार काय नक्की आम्हाला काय झालंय. मग ही बंद करा हॉस्पिटल, आम्ही बलसाडलाच जातो ना डायरेक्ट. बंद असते तर मग direct आम्ही तिकडे जातो. आम्ही जे 9 वाजता न्यायचं ते आम्ही सकाळी 7 वाजताच नेलं असतं बलसाडला. म्हणून आणतो आणतो मग तुम्ही हॉस्पिटल बंद करा तुमची. ज्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं की आपल्या घरामध्ये तान्हुळं बाळ जन्माला येणार, त्याच्या स्वागताची सर्व ठिकाणी तयारी होती. हीच तयारी असताना ह्या परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळलं. कोण आई होणार, कोण वडील होणार हे माहिती असताना ही दुःखद घटना घडली. आणि आत्ताच आपण बघितलं की ह्या परिवारामध्ये ती पिंकी डोंगरकर होत्या, त्या एकट्याच करत्या धरत्या होत्या. का आत्ताच आपण बघितलं की त्यांचे सासू सासरे अक्षरशः म्हातारे आहेत आणि त्या एकट्याच परिवार सांभाळतात, कारण त्यांचे पती हे कामावर जातात आणि त्या एकट्याच घर सांभाळत होत्या. पण त्यांच्या जाण्याने आता ह्या परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे, कारण करती जी स्त्री असते तीच घर सांभाळते, तीच आता नाही आहे. तर त्यांच्यावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. आपल्या पालघर जिल्हा हा एवढा मोठा असूनसुद्धा ह्या पालघर जिल्ह्यामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा खासदार आमदारसारखे लोक अक्षरशः खेडोपाड्यामध्ये येतात आणि मतदान हवं आहे त्याच्यासाठी प्रत्येक ह्यांना आश्वासने देतात आणि निवडणूक झाल्यानंतर केराच्या टोपलीमध्ये जे आश्वासनं दिलेले असतात ते केराच्या टोपलीमध्ये पडलेले असतात. खरंच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एकही सुसज्ज हॉस्पिटल नाही, ही एक खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकार मायबापला ह्याची जाग कधी येणार, कधी हे जागे होणार, ही गोष्ट एकच घटना नाही आहे. अशा अगोदरसुद्धा अशा कित्येक घटना आहेत त्या घडून गेलेल्या आहेत. जेव्हा हे फॅमिलीवाले त्या नर्सला बोलतात का त्यांची तब्येत खरंच सिरियस झालेली आहे, तेव्हा डॉक्टर त्यांनाच उत्तर सांगते की तुम्ही डॉक्टर आहेत का मी डॉक्टर आहेत. म्हणजे हे किती लाजिरवाणं आहे. म्हणजे फॅमिली त्यांना काहीच विचारू शकत नाही, त्यांचे अधिकार नाही आहेत, त्यांचे हक्क नाही आहेत, कारण डॉक्टरांना काहीच नाही. ह्या परिवाराचा एक जीव गेलेला आहे, त्यांचा कोणतरी सदस्य गेला आहे, पण ह्याचं डॉक्टरांना काहीच पडलेलं नाही आहे. तर आता तरी शासनाने जागं व्हावं आणि हे डॉक्टर आहेत त्यांना विचारावे, त्यांचे प्रश्न त्यांना विचारावे, का असं होतंय, का नाही आहे. जे शासन आहे ते किती योजना काढत आहेत, पण त्यांच्या योजना आहेत त्या खरोखरच ह्या खेडोपाड्यामध्ये पोहोचतात का फक्त ह्या योजना कागदावरच आहेत, हेच एकंदरीत दिसत आहे. एवढ्या योजना काढून सुद्धा अशा घटना घडतच आहेत आणि अशा निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. तर शासन कधी जागे होणार हेच एकंदरीत दिसत आहे.